ही शेती महामंडळाची जमीन, याचे दर आत्ताचे काय आहे? ही जमीन जी कंपनी पुढे आणली आहे यासाठी ते नाही आहे, याच्या मागचं गणित वेगळं आहे. यामागे ही जमीन पूर्णतः 4,000 हा मोठा स्कॅम आहे, स्कॅम. ही 1 कोटी रुपये एकरची जमीन आहे आत्ता तिथे, 1 कोटी रुपये किमान. सर्व माहिती आहे. मंत्री महोदय, तुम्ही ट्रॅपमध्ये फसू नका, तुम्ही फसतात. तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही हा विषय सोपा नाही. 5,000 कोटीची जमीन ते कोणाला देऊ घालताय आम्हाला माहित आहे. कोणाच्या खात्यामधून कोणाकडे पैसे गेलेत याची पण माहिती माझ्याकडे आहे. आता अलीकडे गेलेले या कंपनीत पैसे कोणाचे आहेत बघा, ते सगळी माहिती घेऊन आलोय मी. अडचणीत याल तुम्ही सांगाल तर नाव घेऊन सांगतो मी मंत्र्याचा, पण तुम्ही मला बोलायला लावू नका. मी नोटीस नाही दिली अजून. बोललो तर मग नोटीस काय होईल तर मग हक्कभंग टाकू देत, पुरावे आहेत मला. तुम्ही म्हणून म्हणतो मी, आम्हाला कळतं तेवढे, इतके वर्ष झाले. सांगा नका म्हणून. अध्यक्ष महोदय, विषय असा आहे, तुम्ही यांना शांत बसा. ही जमीन बागायत जमीन ZR2 ग्रुप होल्डिंग कमिटीला इंधन निर्मितीसाठी दिली जाते. अध्यक्ष महोदय, या जमिनीमध्ये एक सुनील कलापुरे यांच्या ZR2 ग्रुपला ही जमीन त्यांच्या नावावर घेत असल्याचा प्रकार आहे. पण हे कोण आहेत? एका मंत्र्यांच्या संस्थेत संचालक आहेत. याची कॅपॅसिटी काय? याची कॅपॅसिटी 0 आहे. याचा नेटवर्थ बघा, मी सांगतोय तुम्हाला, हे काय चाललंय. असे प्रकरण करून महाराष्ट्र उद्ध्वस्त करू नका. एवढी भारी जमीन तुम्हाला MIDC ला या यासाठी देत असलेली जमीन मिळते ना, 10-20 लाख रुपये एकर प्रमाणे. ही शेती महामंडळ जमीन आणि अनेक जमिनी तुम्ही लँड एक्विजिशनच्या माध्यमातून घेताय ना. ही जमीन घेण्याचं कारण काय? 1 लाख 1.5 लाख कोटी रुपयाची जमीन आणि कोणाच्या फायद्यासाठी? अध्यक्ष महोदय, म्हणून आमची विनंती आहे, ही जी समिती केली ना, ती समिती, आपण अध्यक्ष जरी असलात तरी मी 2-3 प्रश्न माझे आहेत त्या संदर्भातले. एक, या ग्रुपचे संचालक जे आहेत व्यक्ती, जिमी, म्हणजे अनेक वर्ष कारभार पाहिलं कोणी एका साखर कारखान्याचे जिमी ओल्सन नावाचा व्यक्ती ZR2 ह्या होल्डिंग कंपनीचा संचालक आहे. या ZR2 ग्रुप होल्डिंग कंपनीचे कुझमेक डिस्टिलरी या कंपनीचे 61% शेअर घेऊन ती कंपनी टेकओव्हर केली. ती कोणाची केली आहे याची चौकशी आपण करा आणि आम्हाला माहिती द्या. बघा, मी आलो तर मग ते पुढचे विषय होतात. म्हणून प्लीज करून मला ही वस्तुस्थिती सभागृहाच्या आणि महाराष्ट्राच्या नजरेपुढे आणायची आहे. हे फार मोठा स्कॅम आहे अध्यक्ष महोदय. 6,000 कोटी रुपये या जमिनीत उद्या जर ऑक्शन केलं, शेतकऱ्याला पैसे नाही तुमच्याकडे, तुम्ही सांगताय आम्हाला देताना, हे बाकीच्या सोयी करताना आदिवासीचे 26% तुम्ही कापून टाकले, सगळं जाऊ देत मला. पण एवढी उद्या जर विकला तुम्ही, आणि शेतीच्या उपयोगी शेती महामंडळाची जमीन, हा महाराष्ट्र कृषी प्रधान राज्य आहे, या जमिनीची अशी विल्हेवाट लावायची? एवढ्या मोठ्या किमतीची जमीन. म्हणून या कंपनीमध्ये ZR2 होल्डिंग कंपनीवर ZR2 बायो एनर्जी कंपनीच्या टेकओव्हर प्रकरणामध्ये जी काही अनियमितता आढळून आली हे तुमच्या लक्षात आहे. ते बेकायदेशीर आहे, हे 100% या ठिकाणी सांगतो अध्यक्ष महोदय. म्हणून या कंपनीच्या ताळेबंदाविषयी विसंगती आहेत. मार्च 2024 मध्ये 24 सेल्स 1.57 कोटी या कंपनीचा, सप्टेंबर मध्ये 1.89 कोटीची नोंद ताळेबंदामध्ये आहेत. आणि ही जमीन एवढं 4 एकर घेऊ शकेल? आता 1,49,00,000 म्हणजे 1.5 कोटीची कंपनी आहे. आणि 4 याला इंधन देण्यासाठी करताय. हे काय कोणाच्या डोळ्यात धूळ फेकताय तुम्ही? आम्हाला कळत नाही कोण आहे याच्या मागे. या कंपनीचं नेटवर्कच नाही, या कंपनीची काही व्हॅल्यूच नाही. आणि 4,000 एकर जमीन या MIDC फिरवून ही जमीन MIDC ला द्यायची, MIDC कडून त्या कंपनीने घ्यायची. हे काय कळत नाही लोकांना? सगळं कळते. म्हणून आमची विनंती आहे, ही जमीन महामंडळाची अजिबात देता कामा नये. ही जमीन शेती महामंडळाकडे असावी असा निर्णय आपण घ्यावा. मी खूप प्रश्न राखून ठेवले आहेत आणि ज्या दिवशी तुम्ही निर्णय घ्याल त्या दिवशी मी सगळं उघडं पाडेल पूर्ण महाराष्ट्राच्या पुढे, आणि आज काम मी उघडं पाडेल. म्हणून आमचं आपल्याला एवढंच म्हणणं आहे, ही जमीन देऊ नये
एवढीच आम्हाला विनंती आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, माननीय